आज खरोखर म्हणजे लढाऊ व्यक्तिमत्व माननीय सुभाषजी शिरवणकर साहेब यांच्या सेवा गौरव कार्यक्रमानिमित्त आज व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर आणि सरकार मंत्री सुभाषराव देवरकर आणि त्यांच्या सौभाग्यवती शिरवणकर वहिनी आणि त्यांच्यावर प्रेम करणारे आपण सर्वजण समोर उपस्थित आहात. तुम्हा सर्वांना मी सलाम करतो. तर म्हणजे मला माहीत आहे की 2 वाजले आणि सगळ्यांच्या पोटामध्ये कावळे ओढत आहेत. त्यामुळं बोलणारा जरी जास्त बोलत असला तरी ऐकून घेण्याची क्षमता किती आहे हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मी पाठीमागला कुणी न व्यवस्था थोडक्यात मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे. आज जी पुरवणी काढलेली आहे त्या पुरवणीला जे योग्य असं नाव त्या पुरवणीला खरोखर चांगलं असं नाव दिलेलं आहे आणि ते म्हणजे बहुआयामी आणि लढवय्ये व्यक्तिमत्व असं जे नाव दिलं ते खरोखर सार्थकी नाव आहे. सुभाषराव देवरकर ते जिल्हाध्यक्ष होते शिवाजीराव पाटील संघटनेचे आणि मी सुद्धा कोल्हापूर जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष त्या संघटनेमध्ये होतो आणि त्यापासून आमच्या दोघांची खूप जवळची मैत्री. आज या एका चांगल्या कार्यक्रमाला मला येता आलं हे माझं मी भाग्य समजतो. कोल्हापूरून आम्ही येत असताना मनामध्ये अनेक विचारांचे सुभाषरावांच्याबद्दल खूप बोलायचं असं मनामध्ये होतं. पण आज एकदा बोलण्याची मागे आली बघितल्यानंतर सगळे बोल बघितल्यानंतर मला वाटलं की आता एवढं आपल्याला बोलता येणार नाही. थोडक्यात बोलून आपण आपलं भाषण आवडते करत आहे. सुभाषरावांनी जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं आणि ज्यावेळी शिवाजीराव पाटलांनी देवरकरांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली. खरोखर यथायोग्य आणि योग्य अशा प्रकारच्या या व्यक्तीची निवड केली. कारण शिवाजीराव पाटलांचे नेहमी म्हणायचे डोक्यात काय कोण बघत नाही या पाठीमागं डोके टिकायचे बघितलं जातं आणि तोच खरा अध्यक्ष असतो. आणि आज हा कार्यक्रम बघितल्यानंतर सुभाषरावांच्या पाठीमागं डोकी टिके हे आपल्याला आज समजतं आणि खरोखर एक चांगला कार्यकर्ता आज हा सुभाषरावांचं काम केलं जिल्ह्यामध्ये. मगाशी संभाजीराव पाटलांनी सांगितलं देवरकर म्हणजे फिरवतात का कुणाकडे फिरवतात. शिवाजीराव पाटील असे बसले असले की सुभाषराव आले की शिवाजीराव पाटील गमतीने म्हणायचे या शिरवणकर आता कुणाची फिरवतात आणि खरोखर त्यांच्याकडं जे त्यांच्या विरोधात किंवा जे चांगलं काम करत नाही त्यांनी फिरवायचं काम मात्र सुभाषरावांनी चांगलं केलेलं आहे. त्यांच्यापुढं कुणाची बोलायची गरज नाही. कामाच्या बाबतीमध्ये ते अडचणदार वेगळा कारण का हा माणूस जिल्ह्याचा अध्यक्ष असताना राज्याची कामं करायचा. मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये आम्ही नेहमी मी राज्याचा अध्यक्ष असताना हा माणूस नेहमी मंत्रालयाचे 6 मजले करताना मी पाहिले. अनेक प्रश्न मार्गी हा अहोरात्र त्या माणसानं काम केले आणि खरोखर त्या माणसाच्या या संघटनेच्या पदावर असताना शिवाजीराव पाटलांनी सगळे जिल्हाध्यक्ष बदलले पण हिंगोलीचा जिल्हाध्यक्ष बदलला कधी बदल नाही. त्याचे कारण एकच की असा कटुवान अध्यक्ष शिवाजीराव पाटलाला लाभला होता. अण्णा नेहमी म्हणायचे डोक्यात पाठीमागं काम करत असताना पाठीमागं माणसं आपल्या असणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून देवरकरांनी पाठीमागं माणसं आपले निर्माण केली. आज आम्ही दररोज वाटोळ बघत असताना देवरकर साहेबांचा कधीही मेसेज किंवा कोणतीही पोस्ट संघाच्या कार्यक्रमासाठी पिढ्यांच्या कामासाठी आली नाही असं कुठलाही दिवस बाहेर गेला नाही. त्यांचा आणि पत्रकारांचा फार जवळचा संबंध. नेहमी त्यांच्या बातम्या मोठ्या बातम्या त्या त्यांच्या नेहमी व्हॉट्सअपवर नेहमी असायच्या. असा हा माणूस आज आपल्या या सेवेतून मुक्त होत आहे. संघटनेच्या नेत्यांना संघटनेच्या कार्यक्रमांना काम करत असताना एक वाईट गोष्ट अशी असते की त्याचं संघटनेचं काम करत असताना मागच्या शैक्षणिक कामाकडे दुर्लक्ष होतं. पण या माणसानं आपल्या शैक्षणिक कामाकडे कधीही दुर्लक्ष केलं नाही. आपलं प्रथम प्राधान्य कशा दिलं असेल तर आपल्या मुलांना आपल्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिलं अशा प्रकारचा काम करणारा हा आमचा देवरकर. देवरकरांनी कृषी संघटना आपण जिल्हाध्यक्षांचा सुद्धा की राष्ट्रीय आदर्श शिक्षक संघटना त्यांनी काढली. त्याचे राज्याध्यक्ष झाले. ज्या ज्यावेळी मंत्रालयात जायचं ज्या ज्यावेळी नागपूरला आलेलं
प्रश्नांची मांडणी आम्ही करताना ते आमच्याबरोबर मंत्र्यांच्याबरोबर बोलत असायचे आणि आमची मांडणी झाली ते हळूच आपलं पत्रकार आहे की जे आदर्श पत्रकार प्राप्त शिक्षण संघटना आहे त्या संघटनेच्या कोणत्या कोणत्या मागण्या त्याचं लगेच पत्र बाहेर काढायचे. असा हा माणूस बरोबर म्हणजे शिक्षणाची कामं करणारा असा कार्यकर्ता. कधी कधी आपल्या कुटुंबाचं दुर्लक्ष होतं पण याने आपल्या कुटुंबाचं बरोबर दुर्लक्ष होऊ दिलं नाही. त्यांच्या मुलीनं भाषण केलं खूप आवडतं पण याने आपल्या कुटुंबाला कधीही दुर्लक्ष केलं नाही. मला विरोधकांना सांगावं वाटतं की आपण आयुष्यभर शिक्षणाची कामं केली, आयुष्यभर विद्यार्थ्यांना शिकवलं, आयुष्यभर अनेक विद्यार्थ्यांनी चांगले घडवले, डॉक्टर घडवले, इंजिनियर घडवले, अनेक क्षेत्रांमध्ये तुमचे लोक विद्यार्थी काम करत आहेत. पण जाताना मला सांगावं वाटतं की आपण आपल्या कुटुंबाला, आपल्या बहिणीकडं, आपल्या पत्नीकडं आपण किती लक्ष दिलं हे बघणं गरजेचं आहे. कारण तुम्ही बघत असाल तरी त्या शिक्षणाच्या कामात असता त्या माऊलीनं तुम्हाला सकाळी उठल्यावर गरम गरम भाकरी दिली, गरम गरम जेवण दिलं, आयुष्यभर तुम्हाला साथ दिली, कधी तुमच्या येण्याची त्यांनी वाट पाहिली नाही. त्या माऊलीला आता सेवानुसाराचं थोडासा वेळ द्या, त्या प्रसंगी थोडासा वेळ द्या, त्यांना कुठेतरी विमानात बसून जा, फिरवून आणा. आता असं त्यांनी आयुष्य तुमच्या ही सगळं दुःख शोधायचे का? तेव्हा त्यालाही वाटतं की माझा माणूस फार मोठ्या उंचीवर गेलाय. तेव्हा उंचीवर गेलेल्या माणसानं थोडं संधीला बघावं असं मला वाटतं, त्यांच्याकडे बघावं, त्यांना थोडंसा सुख द्यावं अशा प्रकारे आपल्याला नंदी करतो. मला जाता त्यावर सांगायचं आज बोलणार नाही. समाजाच्या वाटाने संघटनेच्या बाबतीत बोलले, शिक्षणाच्या बाबतीत बोलले. बंधूंनो, जसं आपण काम करतो, हक्क करतो, तर हक्क मागतो तर कर्तव्य आपले आहे की आपले विद्यार्थी चांगल्या प्रकारची गुणवत्ता झाले पाहिजे. पण हे गुणवत्ता हरक विद्यार्थी व्हायला शासन आपल्याला देत नाही, काम करू देत नाही. आपल्याला जवळजवळ 59 काम आपल्या माध्यम आलेले जे महत्वाचं काम आहे शिक्षणाचं ते काम करू देत नाही आणि म्हणून आपल्याला या अशिक्षित कामाविरुद्ध लढा उभारणं अत्यंत गरजेचं आहे. भविष्यामध्ये हे सरकार आहे, हे सरकार आपल्याला असं वाटतं की या सरकारी शाळा जागेवर उभी करण्याची शक्यता वाटतं. आता भविष्यामध्ये खाजगीकरण होण्याची शक्यता आहे. यासाठी सुद्धा आपल्याला लढा उभा करावा लागेल आणि यासाठी आपली साथ असणं अत्यंत गरजेचं आहे. संघटना असेलच असेल तर आपण सगळं वाचवू शकतो, संघटना नसेल तर आपल्याला हे सगळं वाचवता येणार नाही. म्हणून आपण सुभाषरावच्या संघटनेला तसं सहकार्य केलं, पाठिंबा दिला. भविष्यामध्ये अशीच आपली सहकार्याची साथ त्या संघटनेला राहावी. तर शिक्षणाचं गोरगरिबांचं शिक्षण हे वाचलं पाहिजे, त्यासाठी आपली साथ राहावी अशा प्रकारे मी आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सुभाष शिरोडकर यांच्या वहिनीला, त्यांच्या कुटुंबाला चांगल्या प्रकारचं आयुष्य लाभो, आरोग्यमय आयुष्य लाभो. त्यांना मी घर संपत्ती चौकत लाभो असं म्हणणार नाही, त्यांच्याकडे खूप मिळेल पण आरोग्य चांगलं लाभणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आता जसा हा सेवानुसार समारंभ संपूर्ण झाला तसा पुन्हा एकदा हा त्यांच्या शतायुष्याचा समारंभ साजरा व्हावा असे तुम्हाला सगळ्यांना